लोकसभेच्या बाबतीत पहिल्यांदा बोलतो। नांदेड लोकसभेच्या मध्ये त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची दावेदारी सगळ्यात स्ट्रॉंग आहे, कारण दोन्ही उमेदवार भाजपचा आणि काँग्रेसचा दोन्ही घराणीशाहीमधले नौके उमेदवार दिले, केवळ त्यांच्या घराणीशाहीच्या मुद्द्यावरच ते उभे आहेत। काँग्रेसच्या उमेदवाराला कुठलाही सामाजिक चळवळीचा अनुभव नाही, भाजपच्या उमेदवारालाही कसलाही सामाजिक चळवळीचा अनुभव नाही। एका काँग्रेसच्या उमेदवाराचं म्हणणं एवढंच आहे की माझे आजोबा आमदार होते, माझे वडील आमदार खासदार होते, त्यांच्याकडे बघायला मला मतदान करा, बाकी कसलाही विकासाचा अजेंडा नाही, त्यांचं सामाजिक कोणतं कार्य नाही, लोकांबद्दल त्यांची जाण नाही, कुठेही ते मिसळत नाही, नायगाव शहराच्या बाहेर त्यांना कोणी ओळखत पण नाही। त्यामुळं एकीकडे ही परिस्थिती आहे, दुसरीकडे भाजपचे जे उमेदवार आहेत आंबर्डे ते एवढ्या बेसिसवर उभे आहेत। माझे सख्खे भाऊ काँग्रेसचे आमदार आहेत, उमेदवार आहेत, त्यांनी बी आमदार झाले। आता आमच्याकडे पैसा वगैरे जमलेला आहे, त्यामुळे मलाही लोकसभेला खासदार करा। त्यांनी तर कुठेही सामाजिक कार्यात त्याचं कुठलंही योगदान नाही, केवळ संस्था टाकून लोकांना लुटण्याशिवाय, लोकांना भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी पैसा कमवण्याशिवाय भाजपच्या उमेदवारांना काही केलेलं नाही। त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीने माझ्यासारख्या चळवळीतल्या माणसाला तिकीट दिलेलं आहे आणि मी मागची लोकसभा लढलेली आहे। 1 लाखाच्या जवळ त्या ठिकाणी मतदान मागील लोकसभेला मला मिळालेलं आहे आणि यावेळेस माझी तयारी पूर्ण आहे। पण याच्या अगोदरच्या येते की सभेला लाखोची गर्दी आहे, पण प्रत्यक्षात मतपेटीमध्ये मतदानाचा आकडा घसरलेला आहे। मतदानाचा कुठलाही आकडा घसरलेला नाही आहे। मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसच्या लोकांनी संविधान वाचवण्याचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, संविधान धोक्यात आहे, आम्हाला मतदान करा अशा पद्धतीने केलं। भाजपच्या लोकांनी त्या पद्धतीनं 400 पार आम्हाला त्या ठिकाणी हिंदू राष्ट्र आणायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं म्हणून वल्गना केल्या। त्यामुळं ओबीसीला त्यांनी वेगळ्या दिशाभूल केली आणि इथल्या बहुजन, मुस्लिम, SC ST बांधवांना संविधानाच्या नावाखाली काँग्रेसनं प्रयत्न केला। पण आता लोक जागृत झालेले आहेत। ओबीसी आरक्षण पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेसचा उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी जरांगे पाटलांच्या घरी 10 वाऱ्या मारल्या आंतरवालीला आणि भाजपचे उमेदवार हंबर्डे यांनी सुद्धा जरांगे पाटलांची जाहीर सभा वाडीपाटीला लावली होती। त्याच्यामुळं हंबर्डे आणि रवींद्र चव्हाण हे दोघंही जरांगे पाटलांचे उमेदवार आहेत, ओबीसीच्या विरोधातले उमेदवार आहेत, SC STच्या विरोधातले उमेदवार आहेत, मुस्लिमांच्या विरोधातले आहेत आणि एकमेव मी उमेदवार ओबीसीमधून त्या ठिकाणी रिंगणात आहे। सेम तीच परिस्थिती भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। अशोक चव्हाण त्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या वाऱ्या त्यांनी अनेक केल्या, पप्पू कोंडेकर हे सुद्धा जरांगे पाटलाचा पाठिंबा घ्यायला गेले होते। जरांगे फॅक्टर या विधानसभा आणि लोकसभेमध्ये चालेल का? 100% चालेल, कारण ओबीसीचा उमेदवार भोकर मतदारसंघामध्ये फक्त सुरेश राठोड आहेत आणि लोकसभेला हा अविनाश भोसीकर आहे आणि म्हणून ओबीसी फॅक्टर चालणार आहे। या जिल्ह्यामध्ये 50%च्या वर ओबीसीचं मतदान आहे, पण 20% SCचं मतदान आहे, मुस्लिमचं मतदान आहे। भोकर विधानसभेमध्ये इतरही ओबीसीचे उमेदवार रिंगणात एकच पक्ष आहे की ज्यांनी ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष संजय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला घेण्यात येऊ नये, त्यांना वेगळं ताट द्यावं असं स्पष्ट भूमिका घेतली। त्याचबरोबर 57 लाख सर्टिफिकेट रद्द करा ही भूमिका संजय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली। त्यामुळं ओबीसीचा अधिकृत सगळा समाज हा वंचित बहुजन आघाडी दिशेने आहे। भोकरमध्ये विधानसभेला एकमेव उमेदवार, लोकसभेला मी एकमेव उमेदवार। कंधार विधानसभेमध्ये असं आढळून आलं की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये ओबीसी नेत्यांनी प्रचार केलेला आहे। त्या बाबतीमध्ये तुम्ही काय, ओबीसीचे नेते तुमच्या स्टेजवर येऊन तुमच्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करतात, हे काय कुठलं राजकारण आहे? नांदेड लोकसभेमध्ये नाही, मला फक्त माझ्या नांदेड लोकसभेत फक्त विचारण्यात द्यावं। मध्ये अतिशय प्रतिसाद चांगला आहे, लोकांना बदल हवा आहे, लोक वैतागलेत, अशोक चव्हाणांच्या राजकारणाला कंटाळलेले आणि बदल ओबीसी सगळा पेटलेला आहे। भोकर विधानसभेमध्ये आमचे बंधू सुरेश राठोड हे प्रचंड मताने निवडून येणार। अशोक चव्हाणांच्या पाया पडत मोठा झालेला आहे। प्रथमतः मी सुरेश सीताराम राठोड, वंचित बहुजन आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे। माझी निशाणी गॅस सिलेंडर असून 20 तारखेला आपण प्रचंड मताने मला निवडून द्यावं ही विनंती करतो। भोकरमध्ये जो विजन आहे, प्रस्थापित
आणि माझ्या प्रस्थापितांनी आजपर्यंत कोणताही नवीन उद्योग, चांगले उद्योग आणले नाही. MIDC सारख्या प्रकाश केलेला आहे. MIDC मध्ये नवीन उद्योग काहीच चाललं नाही. विकास म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही. फक्त मी तलाव करतो, हे करतो, ते करतो, खड्डे करतो, नारळ फोडतो म्हणून त्यांनी जागोजागी सर्व दुखापात केलेले आहेत. पण अक्षरशः जनतेने अगर मला कोविडला निवडून दिलं तर मी विकास करून असेल. आता खरं पाहता मॅनेज कोण आहे, कोण करतो हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशोक चव्हाण साहेब, पप्पू कोंडेकर हे एकाच नाण्याचे दोन बाजू. जसं पप्पू कोंडेकर 15 दिवसा अगोदर त्यांनी एका पेपरमध्ये छापून आलेलं होतं की अशोक चव्हाण हे माझे दैवत आहे. बरोबर आहे. नंतर काय झालं, एक सबळ उमेदवार, स्ट्रॉंग उमेदवार ठगे नावाचा तो तिथे आला, परंतु त्याचं नाव कापून पप्पू कोंडेकरला तिकीट देण्यात आलं. हे आता तुम्ही समजून घ्या कोण मॅनेज आहे. कमळाचा काँग्रेस A-B टीम दोन्ही मिळून आहे, दोन्ही मॅनेज आहे. फक्त आता लढत कमळाविरुद्ध वंचित असंच आहे. काँग्रेस झोपलेली आहे. टक्केवारी यावेळेस तुम्ही जनतेला काय आव्हान थोडं विनंती करणार आहे की जनता जनार्दनाने ओळखून घ्यावं. A टीम कोणती आहे, B टीम कोणती आहे, हात मिळवणी कोण केलेली आहे, कोण केलेली नाही. आता कालच्या ह्याला मी पाहिलं की पहिलं तर हवा चालू होती की मॅनेज आहे मॅनेज, आता ते थंड पडलं, विषय संपून गेला. आता काय करतायत आमच्यामधले काही लोक बेडकं, छोटे छोटे बेडकं ते फिरत आहे. ते अशोक चव्हाणाबद्दल किंवा पप्पू कोंडेकरबद्दल काही न बोलता फक्त माझ्याबद्दलच बोलत आहे. याचा अर्थ मुद्दार राजा फार हुशार आहे, ते समजून घेतील आणि मला प्रचंड मताने निवडून देतील असा विश्वास. भारतीय जनता पार्टीचा DNA OBC समजला जातो आणि भोकर विधानसभेमध्ये OBC प्रवर्गातील जास्तीत जास्त मतदान हे BJPला जाईल असं तुम्हाला वाटते का? यावेळेस OBC फॅक्टर आम्हालाच मतदान करणार आहे. त्याचं कारण असं आहे, 60 ते 70 वर्षापासून प्रस्थापित राजकारणी करत आहेत. माननीय शंकररावजी चव्हाण, त्याच्यानंतर अशोक चव्हाण, अमिता भाभी, आता त्याच्यानंतर त्याची मुलगी, त्याच्यानंतर त्याचे नवरा असेल, मुलगा असेल, म्हणजे त्यांनीच राज्य करायचं का, त्यांचीच दादागिरी चालणार आहे का, त्यांनाच सर्व काय करावं का. आज 60 ते 65 वर्ष सत्ता भोगल्यानंतर सुद्धा भोकर मतदारसंघात म्हणजे अर्धापूर असो, क्रिकेट असो, स्वतःचे कारखाने, स्वतःचं इस्टॅब्लिशमेंट करण्याशिवाय त्यांनी दुसरं काही केलं नाही. म्हणून OBC लोक भरपूर नाराज आहेत. उद्योग नाही, रोजगार नाही, नोकऱ्या नाही, हे सर्व यातून नाराजगी आम्हाला त्याचा फायदा होणार. भूमिपुत्राचा विषय तुमचा काय अजेंडा? मी स्वतः OBC होता. मी कोणता प्रस्थापित नाही. माझ्यावर एक साधा डाग सुद्धा नाही. मी आजपर्यंत राजकारणात समाजकारणच केलेलं आहे, राजकारण केलेलं नाही, समाजकारणच केलेलं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, मी एक राष्ट्रीयकृत पक्षाचा OBCचा उमेदवार आहे. त्याच्यामुळं माझ्या पाठीमागे सर्व OBC राहतील अशी विनंती करतो. जे भूमिपुत्राचं उल्लेख करतायत त्यांना हे माहीत नाही की मी कुठला आहे. डॉक्टर TD राठोड माझे वडील उमरीमध्ये किमान 50 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आणि उमरी तेव्हा भोकर तालुक्यात येतो. उमरीचा तालुका भोकर आहे आणि मी माझा जन्म उमरीमध्ये झालेला आहे. 12वीपर्यंत शिक्षण माझं उमरीमध्ये झाल्यामुळे मी प्रॉपर भोकरचा आहे, मूळवासी आहे. हे लोकांना कळलं पाहिजे आणि जे विचारतायत प्रश्न त्यांना चिंता कळलं पाहिजे.